मार्केटमध्ये रोज ब्रेकआउट येत असतात, पण हे ब्रेकआउट रिअल आहेत की फेक हे तुम्ही इझिली जाणून घेऊ शकता, ते पण इनसाइड बार कन्फर्मेशनचा वापर करून. इनसाइड बार कन्फर्मेशन काय असतो आणि यामध्ये ट्रेड कसं घेतात, चला याची माहिती घेऊ. प्राइस जेव्हा एका स्ट्रॉंग रेझिस्टंट लेवलला ब्रेक करून वरती ब्रेकआउट देत असेल तर अशा प्रकारे फेक बार कॅन्डल क्लोज होते. अशावेळी 90% ट्रेडर्सना समजत नाही की हा ब्रेकआउट रिअल आहे की रिटेलर्सना फसवण्याचा एक ट्रॅप आहे. याच कन्फ्युजनला दूर करण्यासाठी तुम्ही इनसाइड बारचा सेटअप करू शकता. इनसाइड बार सेटअप 2 कॅन्डलपासून बनतो. पहिली आहे ती मदर कॅन्डल, जी साईजमध्ये मोठी असते. दुसरी आहे ती इनसाइड कॅन्डल, जी मदर कॅन्डलच्या हाय आणि लोच्या मध्ये असते. जर हा सेटअप एखाद्या ब्रेकआउटच्या नंतर फॉर्म होतो, म्हणजेच की सेलर्सने ब्रेकआउटच्या नंतर प्राइसला खाली आणण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना ते जमलं नाही, हे क्लिअरली इंडिकेट करतं की मार्केटमध्ये बायर्स अजूनही स्ट्रॉंग आहेत. सेटअप बनल्यानंतर तुम्हाला थोडा वेळ द्यायचा आहे की पुढची कॅन्डल मदर कॅन्डलच्या लोच्या खाली क्लोज करत असेल तर याचा अर्थ असा की हा एक फेक ब्रेकआउट आहे आणि यामध्ये तुम्हाला एंट्री घ्यायची नाही. पण जर पुढची कॅन्डल मदर कॅन्डलच्या हायला ब्रेक करत असेल तर हे कन्फर्म होतं की बायर्स ॲक्टिव्ह झाले आहेत. कन्फर्मेशन झाल्यावर तुम्हाला तुमचा स्टॉप लॉस या इनसाइड कॅन्डलच्या थोडा खाली लावायचा आहे आणि मिनिमम 1:2 या रिस्क रिवॉर्डने एंटर करायचा आहे.